नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रात डान्स सुरू असतानाच गोळीबार, एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती। या गोळीबारात तरुणी जखमी, यवत पोलिसांकडून तपास सुरू। चौफुल्यातील कला केंद्रामधील गोळीबाराचं प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा आरोप। पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी। पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली, त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काय बोललं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा कुठे ना कुठेतरी दबाव तिथं आहे। कोणी मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? In the long run, we are doing harm to the Maharashtra. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही। त्यांचं पद हे संविधानिक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध। आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे। राज्यपालांनीही मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे। तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही। ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांनी मराठी का शिकू नये?